चला बोलूया आपण सामना सुरू होतोय. पहिला चेंडू घेऊन आला सुरेख चेंडू, वेगवान चेंडू टाकला गेला आणि चेंडू आलाय डॉट. संदीप गुलमाग सज्ज होतोय. पहिला चेंडू निर्धाव टाकला गेला. डॉट बॉलने सुरुवात केली. अप्रतिम सुरुवात संदीप राऊत यांच्या माध्यमातून. तर पहिला चेंडू डॉट टाकला, सुरेख सुरुवात केली गेली. गोलंदाज माध्यमातून यावेळेस हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावाने श्री गणेश केले गेले. 2 चेंडू 1 धाव धावफलकावर लगावले जाते. निशांत धवनला पाहू शकाल स्ट्राईक वर आहे. सलामी बॅटरच्या मध्ये पाहू शकाल. दोन चेंडू 1 धाव धावफलकावर लगावले गेल्या. प्रतिता गोलंदाज पाहू शकाल संदीप. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता परंतु वेगवान चेंडू नक्कीच होता. एक सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल. धावफलक एकने पुढे सहसा होते 2 धावा. पाहू शकाल सोहेल शेख अशील फैजान सुद्धा आहे बॅटिंग ऑर्डर मध्ये. परंतु निशांत धमनोरी आणि साकीर ही जोडी खूप महत्वपूर्ण असणार आहे. सलामी बॅटरच्या मध्ये मैदानी 4 प्लेयर सज्ज झालेत. ऑफच्या खूपच बाहेर पंचाने व्हाईट बॉल दर्शवलाय. मागील सामन्यात चांगली खेळी साकीरने 40+ धावा नक्कीच केल्या होत्या आपल्या संघासाठी. यावेळी लेग स्टंप मिस करतोय. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल आला. धावफलक जाऊन पोहोचले 4 धावा धावफलकावर. तीन चेंडूंनी 4 धावा धावफलकावर लगावले गेले. धावफलकावर पाहू शकाल यावेळी चुकी चुकी चुकी. साकीरला नक्कीच जीवनदान दिलंय. सोपा झेल हातामध्ये होता परंतु संगणकाने करतोय चुकी. साकीर मुल्लाला नक्कीच जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं असं म्हणावं लागेल. पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये झेल काढून दिला होता. अक्षयने चुकी केली आहे आणि लॉलीपॉप झेल सोडलाय. धावसंख्या एकने पुढे सहसा धावसंख्या 5. पूर्णपणे हताश असतील खेळाडू. 4 चेंडू 5 धावा. संदीप आणि साकेत थोडी चर्चा करतायत. सरप्राईज चेंडू होता. साकेत सुद्धा सरप्राईज झाले होते आणि 4 चेंडू 5 धावा धावफलक. 2 चेंडूचा खेळ दोन्ही बाकी शांत मनवाला. 1 चेंडू 1 वर बॅटिंग करतोय. 3 चेंडू 2 वर साकीर मुल्ला. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू पाहू शकाल. चेंडूला फेकी करतायत परंतु एक सिंगल धाव परिपूर्ण लेग बाईच्या मध्ये खाली गेली. धावफलक एकने पुढे सहसा धावसंख्या 2 पोहोचले. धावफलकावर 6. 5 चेंडू 6 धावा. सुरेख गोलंदाज. 2 व्हाईट बॉल नक्की टाकले परंतु काय शॉट टाकला गेला आता संदीपच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम चेंडू षटकामधला का बॅटने खेळला गेला. सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल. धावफलक एकने पुढे सहसा धावसंख्या 7 धावा. पहिल्या षटक संपले गेले. एका षटकाच्या समाप्तीने 7 धावा धावफलकावर. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्द संपल्या गेल्या 7 धावा. चला स्पीड अप करायचं प्लीज. शेवटचा अंतिम सामना आहे. नवीन गोलंदाज सजोल गोलंदाज पाहू शकाल. पारसला इंट्रोड्यूस केला गेला. डावखुरा गोलंदाज आहे. पहिल्या षटक संदीपने टाकला मात्र 7 धावा खर्च केला. 2 व्हाईट बॉल आणि सिंगल धावाने धावफलक जमा केला गेला. पहिला चेंडू टाकला. अक्षय आणि साकीर चर्चा करतायत तुम्ही झेल सोडलाय. अक्षय सांगतो चुकी झाली आहे परंतु साकीर ची बॅट खूप चांगली बोलली होती पहिल्या सामन्यामध्ये. या सामन्यात एक जीवनदान साकीर मुल्लाला दिलं गेलंय. गोलंदाज पारस गोलंदाज सज्ज होतोय. उलटाच बॉल क्रॉस बॅट खेळला गेला आणि हा आलाय चौकार. खणखणीत नवरंगी चौकार. 4. नक्कीच जखमेवर मीठ चोळणारा हा चौकार साकीर मुल्लाच्या बॅट मधून आलाय. झेल सोडण्यात किती घातक होऊ शकेल गोलंदाजा कर्दन काळ म्हणून त्याचे पाहिलं जाईल का हा प्रश्न निर्माण झालाय. उलटच बॉल पुढे सतत खेळलाय. सुरेख अप्रतिम फटका. मेहरने प्रयत्न चांगला परंतु गॅप चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी.
म्हणावं लागेल. झेल सोडल्यानंतर पनिश करतायत साकीर मुल्ला समोरच्या संघांना. 15 वर जाऊन पोहोचले. धाव फलक 1.2 चेंडूचा खेळ संपला गेला. 2 चौकार लागोपाठ लगावले गेले. फुलटॉस बॉल क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न पंचांनी नो बॉल घोषित केला. बिमर चेंडू नक्कीच वेगवान चेंडू टाकायचा प्रयत्न होता परंतु वेग खूप होता. दिशा भरकटली गेली. बिमर चेंडू नो बॉल पंच दर्शवलाय. फलक जाऊन पोहोचेल 16 स्ट्रेट 16. बॅकफुटला आले कट केला गेलाय. खेळाडू पाहू शकाल मिहीर वाघेला चेंडू वाढला. चेंडूला फील्ड करताय. सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल. धाव फलक एक पुढे सहसा धावसंख्या बोलते 17-17. कुठलाही गडी बाद झाली नाहीये. जिशान 2 चेंडू वर बॅटिंग करतात. 8 चेंडू 12 वर साकीर मुल्ला 2 चौकाराच्या मदतीने. रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न होता. गॅपन चेंडू परंतु मिहीर वाघेला सुरेख क्षेत्ररक्षण थोडासा थांबला होता परंतु शेवटच्या क्षणामध्ये येऊन चेंडू अडवतोय. चांगलं क्षेत्र आता मिहीर आपल्या संघासाठी करतोय. धाव फलक जवळपास 18 धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. यावेळेस टॅप केला गेला. मिहीर चेंडूला फील्ड करतात. फेकी नक्कीच वेगाने केली परंतु हा आलाय चौकार. 5 धावा. धाव फलक जाऊन पोहोचेल 23-23. एक चेंडूचं बाकी असेल. चला पारस शेवटचा चेंडू टाकण्यास सज्ज व्हा. लगेच जास्त टीम मीटिंग करू नका प्लीज कारण की तब्बल 2 वाजून 55 मिनिट झालेत. अजूनही 6 षटकन 1 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. शॉर्ट चेंडू होता. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न नक्कीच केला गेला. डायरेक्ट हिट झालाय. पंचांकडे अपील नक्कीच केली गेली परंतु पाहू शकाल पंचांनी नॉट आउटचा कॉल दिला. लेग पाईसचा कॉल पंच दर्शवत आहेत. तपडक इकडे पुढे ससावेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12च्या 24 धावा. घ्या पंच थोडीशी घाई करा. सर एक आहे ना. एकच रन आहे. नवीन गोलंदाज पाहू शकाल संगणक अक्षय साळवे ज्यांनी मागील सामन्यामध्ये हॅट्रिक विकेट घेतली होती. तोच गोलंदाज सज्ज झालाय. युट्यूबला आपण पाहू शकाल व्हिडिओ सुद्धा व्हायरल होईल पाठीनाट्याच्या माध्यमातून हॅट्रिक विकेटची या स्पर्धेमधली. पहिला चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये फटका सुरेख होता परंतु चेतन चेंडूला फील्ड करते. सिंगल धावाने समाधान मानावर. धावसंख्या 25 धावा. धाव फलकाला लगावल्या गेल्या. 11 चेंडूचा खेळ बाकी असेल. 9 चेंडू फेस केले साकीरने. 17 वर बॅटिंग करतोय. 5 चेंडू फेस केले जिशान 3 वर बॅटिंग करतोय. यावेळेस लेग साइडला खेळायचा प्रयत्न होता. पाहू शकाल सिंगल धावाले डिक्लेअर झोन मध्ये. सन्माननीय प्रभाकरजी राहुल यांच्या बॅनरला सलामी करणारा चेंडू निघून गेला डिक्लेअर झोन साठी. धाव फलक जाऊन पोहोचेल. धाव फलकावर 26-26. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. सागर यमकर चेंडूला फील्ड करतात. फेकी करतात पण सिंगल धावा आली. धाव फलक इकडे पुढे 27-27. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा आल्या. अजून पाहू शकाल या षटकामध्ये येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. उभा खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू निर्धाव आलाय. डॉट बॉल. अक्षय साळवे संघाला कमबॅक करून देतो. 2 षटकामध्ये 24 धावा होत्या. या षटकामध्ये 4 चेंडूमध्ये मात्र धावा खर्च केला 3. 1 चेंडू निर्धाव टाकलाय. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. टॅप करायचा प्रयत्न होता. चेतन देवरी चेंडूला फील्ड करतात. डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत साकीरच्या बॅट मधून. यावेळेस सॉफ्ट स्टंपच्या खूपच भारी चेंडू मध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल. व्हाईट बॉल नक्कीच आला. पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. धाव फलक 28.
28 धावा धाव फलकावर. ऑफसाईडला फटका सुरेख खेळलाय. अमान चंडला फील्ड करतो, फेकी करते, परंतु पाहू शकाल एकेरी धाव. षटक क्रमांक संपले गेले 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा धाव फलकावर. येणारे 6 चेंडूचा खेळ अजून बाकी असेल इनिंग्स मध्ये. पाहू शकाल राकेश परदेशीने की थोडी चर्चा केली होती. पहिल्या सामन्यात रब्बानी इनॅक्शन होते, डगआउट मध्ये आहेत. रब्बानी पाहू शकाल राकेश परदेशी रब्बानी यांना बोलवत असताना आमच्या डगआउटवर तो सामना सुरू आहे, त्यानंतर येईल. रब्बानी राकेश खूप जवळचे मित्र आहेत. बोईसरला जेव्हा जेव्हा रब्बानी तर राकेश परदेशी पहिला फोन असतो, कारण की खूप जवळचे मित्र आहेत. शेवटचा अंतिम षटक चेतन पुढे मागो सज्ज क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. सिंगल धावाली धावफलक बदल 30. इकडून जर 5 चेंडूमध्ये 8-10 धावा जरी आल्या, 40 धावा जर लगावली तर चांगला बॅटल पाहायला भेटेल, कारण की बॅटिंग ऑर्डर चांगली आहे सायदी बोईसरकडे. चेतनने चांगली बॅटिंग केली होती मागील सामन्यात 28 धावा बनवल्या होत्या. शेवटचे 5 चेंडू पाहू शकाल जिशान एक वेगळी भूमिका पार पाडतो. 6 चेंडू त्यांनी फेस केले, 4 ओव्हर बॅटिंग करतोय. नक्कीच जे 4 धावा ओव्हरच्या आल्या नसत्या तर धावा आता फक्त 26 असत्या, परंतु 30 वर पहिला गडी पास झालाय, तो म्हणजे धावची जेवण जिशान दमनवाला बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोहेल शेख. सोहेल शेख फैजान सुद्धा अजून डगआउट मध्ये. या पहिल्यांदा जे आपण स्पर्धा पाहायला भेटली जागृती या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा खेळाडू व्हायरल झाला कोविडच्या माध्यमातून. फैजान तो सुद्धा डगआउट मध्ये आहे, जो व्हायरल झाला होता कोविडच्या सीझन मध्ये. या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा आपण सरपंच चषक पाहिलं होतं. नवरंग संघाच्या माध्यमातून स्पर्धा भरवली गेली होती. वेगवान चेंडू होता, चांगला क्षेत्रक्षण पाहावा लागेल. सुरेख अप्रदीप क्षेत्रक्षण पंचांनी नो बॉल घोषित केलाय. वेगवान चेंडू टाकला परंतु पंचांनी नो बॉल घोषित केला. धावफलक 1 पुढे ससावते 31 धावा 31. शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये चेतन गोलमागवा सज्ज होता. 2 चेंडूमध्ये 2 धावा नक्कीच खर्च केल्यात, 1 नो बॉल 1 सिंगलच्या माध्यमातून. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता. अमीर बागेला पुढे ससावला चेंडूला फील्ड करतो, सिंगल धाव. धावफलक 32. 32 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस ऑप्शनला फटका सुरेख खेळला गेला. संदीप चेंडूला फील्ड करतो, थोडासा उशीर केलाय फेकी करण्यासाठी. नक्कीच मागील जो ओव्हर थोडं चौकार होता एकदम थोडी शीक घेतली आहे. धावसंख्या 33. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न होता, चेंडू अंगाला ब्रश होतोय परंतु लेग बाईच्या एक धाव नक्कीच लगावली जाईल. धावफलक 1 पुढे सहसा होते. धावसंख्या 34 धावा. काय षटक टाकल्या गेल्या. पहिल्या 5 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या गेल्या, 1 नो बॉल 3 सिंगल आणि 1 लेग बायचे सिंगल. 1 गडी बाद केल्या गेल्या. धावची चेंडू शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला 34 वर स्थिरावर गेली. धावफलक फुलटॉस बॉल फटका सुरेख यामध्ये चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी 38 धावा धावफलकावर नक्कीच पाहायला भेटत. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे सायदी बोईसर या संघाला. 39 रन्स टू विन.
चलो अजय पटेल आइए अंपायर के लिए मैदान के अंदर। तो चलेंगे मैदान के अंदर। 4 ओवर में 39 बनाने हैं इस मैच को जीतने के लिए सईदी बोईसर टीम के लिए। पहले वो लेकर आएंगे शहबाज, स्ट्राइक पर सागर। पहली गेंद फुल टॉस करारा स्मैशर, मैदान को चूमती हुई 4 रन के लिए। अपन हमारे स्क्रीन पर देखे राकेश परदेसी, पुष्पा। राकेश नाम समझ के फ्लावर समझे क्या, यहां पर राकेश परदेसी हीरो। टैप करना चाहते थे, 2 खिलाड़ियों के बीच से गेंद होती हुई फरार। धन्यवाद हमारे आयोजक के मुख्य आयोजक ओम साई नवरंग, टीम के सेनापति, सरौली ग्राम पंचायत सदस्य, इन्हें दिखाया जा रहा है हमारे स्क्रीन पर। इनके माध्यम से टूर्नामेंट रखे लगातार 4 सालों से, एक बेहतरीन शख्सियत है। मगर इस बीच मैदान के अंदर क्या हुआ, 2 खिलाड़ी गेंद को देखते रह गए और गेंद काफी तेजी से निकल गई 4 रन के लिए। 2 गेंदें 8 लग चुके हैं, यहां से 22 में 31 बनाने, 22 गेंदों में 31 रन की लक्ष्य होगी इस मैच को जीतने के लिए। थोड़ी सी चर्चा कर रहे हैं इस वक्त। यस, 22 में 31 बनाने, 22 बॉल 31 रन टू विन। बैकफुट पर आकर खेलने का प्रयास किया था, टप्पा के बाद गेंद बाहर की ओर निकली है। बल्लेबाज थोड़ा सा सरप्राइज हुए क्योंकि लेग स्टंप के बाहर जाकर खेलने का प्रयास किया, गेंद काटा बदलती हुई कीपर के दस्तान में। फरदीन विकेट के पीछे नजर आ रहे। हल्के बल्ले से खेल दिया साकिर मुल्ला, गेंद की तरफ गेंद को फील्ड किया गया, मगर 1 रन जरूर बटोरेंगे। 1 रनों के साथ स्कोर कार्ड जा 95, 20 में बनाने हैं 30। 20 गेंदों में 30 का लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए। कहते हैं ना कि लक्ष्य कितना भी बड़ा हो, अगर आप सोचो तो लक्ष्य काफी बड़ा, अगर आप ठान लो तो लक्ष्य काफी छोटा है, आप उसे अचीव कर सकते। यहां पर आपको यह सोच बना के रखनी होगी, 20 गेंदों में 30 बनाने। ऑफ्टन के बाहर गेंद टप्पा गिरने के बाद थोड़ा सा बाहर निकलती हुई डॉट बॉल आई है, लेग बॉल, लेग कटर गेंदबाजी कर रहे हैं शाहबाज। पहली 2 गेंदों पर 2 चौके, पिछली 3 गेंदों पर 1 रन, अभी भी 19 गेंदें 30 की दरकार इस मैच को जीतने के लिए। क्रॉस बैट खेलने का प्रयास था, इस वक्त व्हाइट बॉल अंपायर दर्शाते हुए, काफी बाहर गेंद निकली है, व्हाइट बॉल अंपायर ने दर्शाया गया, एक्स्ट्रा गेंद आती हुई। चलिए यहां पर व्हाइट बॉल दिया गया, विकेट कीपर दर्शा रहे हैं। अगर किसी टीम को डीआरएस लेना तो 15 सेकंड के अंदर ही वो डीआरएस लेना होगा। हम पहले ही मैच से अनाउंसमेंट कर रहे हैं, अंपायर भी इधर दर्शाएंगे मैदान के अंदर। 5 गेंदें 10, आखिरी गेंद इस ओवर की, 1 व्हाइट बॉल जरूर आई है। हल्के बल्ले से यहाँ पर गेंद, सेंसिबल क्रिकेट है। 2 गेंदें डॉट आने के बाद ये 2 सिंगल काफी महत्वपूर्ण थे। पहला ओवर होता हुआ समाप्त, 1 ओवर की समाप्ति के बाद 11 रन बिना कोई विकेट के। आने वाले 18 गेंदें 28 की दरकार। से 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं सागर यमगर, 3 गेंदे 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं चेतन देवरे। सागर यमगर और चेतन देवरे यहाँ से अच्छी इनिंग्स खेलनी होगी, एक अच्छी पार्टनरशिप लगानी होगी।
आफ्टर के बाहर गेंद को रखा था, गैप में गेंद खेल दिया, बेहतरीन शॉट, 4 रन। सोलह गेंदे 23 बनाने इस मैच को जीतने के लिए, 16 गेंदे 23। ओह ये बढ़िया गेंद, ये बढ़िया गेंद, खूबसूरत गेंद थी और नॉट आउट का कॉल। स्टंपिंग काफी बढ़िया गेंद, मतलब क्या गेंद ने काटा पता था। एक्शन रिप्ले में हम देख सकते हैं टप्पा गिरने के बाद गेंद काफी घूमती हुई नजर आई, काफी क्विक विकेट कीपर के दस्तानों में। लेग ब्रेक की गेंद थी, खूबसूरत गेंद डाली गई, चौका लगने के बाद अच्छा कमबैक साकिर मुल्ला द्वारा। 15 में बनाने 23, 15 बॉल 23 रन टू विन इस मैच को जीतने के लिए। फिर से एक बार चखमा देने वाली गेंद थी, पहली वाली बेहतर, ये वाली बेहतरीन। क्या गेंदबाजी कर रहे हैं साकिर मुल्ला, 2 लगातार डॉट डाले, 14 में 23 बनाने। इस वक्त गैप को ढूंढा, गेंद को भेज दिया 4 रन के लिए। एक तेरी एक मेरी, तू शेर मैं सवा शेर, ये बैटल मैदान के अंदर। तेरह में 19 का लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए। ऑफ के ज्यादा बाहर गेंद घूमती हुई नजर आई जरूर, अंपायर ने डॉट बॉल दो दर्शाई है। 12 में बनाने 19 प्रति ओवर, देख सकते हैं 9.50 के औसत रन बनाने इस मैच को जीतने के लिए, 2 ओवर 19 के लक्ष्य। फरदीन गेंदबाजी के लिए आते, 12 में 19 का लक्ष्य होगा। चेतन देवरे 3 गेंदे 2 पर बल्लेबाजी करे, 9 गेंदे 17 पर है। सागर 4 चौके अभी तक लगा चुके हैं सागर, एक सिंगल, मगर बिंदी गेंदे भी 4 बिंदी गेंदे खेली है सागर यमगर ने। 12 में 19, जो टीम इस मैच को जीतेगी जरूर आखिरी दिन दीपक 11 यादव के सामने खेलते हुए नजर आएगी। क्वार्टर फाइनल का मैच, एक बिंदी गेंद, 11 गेंदे 19, 11 में 19 का लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए। 11 में 19, 11 बॉल 19 रन टू विन इस मैच को जीतने के लिए। फुल टॉस बॉल, बढ़िया शॉट, गेंद मैदान के बाहर होती फरार। इस वक्त रन मिलेंगे 9 रंग 4। देख सकते हैं तीसरा ओवर पर करीब तीसरा ओवर में अभी तक 2 गेंदें हो चुकी हैं, लगभग 5 चौके, 3 सिंगल, 1 वाइड, इसके माध्यम से रन लगाए जा चुके हैं 24। हालांकि बिंदी गेंदें भी खेली जा चुकी हैं, प्रजोत देख सकते हैं लगातार बिंदी गेंदें, 6 डॉट बॉल इस इनिंग में देखने को मिली है। 10 में 15, 10 गेंदों में 15 बनाने इस मैच को जीतने के लिए। कभी मैच तारापुर, कभी बोईसर, कभी साईदीप, कभी तारापुर कलंदर, कभी MS11, ये मैच चल रहा है मैदान के अंदर। खराब गेंद, दबाव दबाव फरदीन के ऊपर। नो बॉल यहां पर खेलने में असहाय नजर आए बल्लेबाज, सक्षम नहीं हुए। 10 गेंदे 14, दस गेंदे 14 बनाने, 10 बॉल 14 रन टू विन। 2.2 गेंदों का खेल समाप्त होता हुआ, 2 गेंदों में 5 रन अभी तक खर्च किए हैं। हल्के बल्ले से खेला, सेंसिबल क्रिकेट है। 9 गेंदे 13,
9 में 13 बनाने मैच बना हुआ है। बात कीजिए तारापुर टीम का, एक विकेट जरूर आया था जिशान के रूप में। अभी तक साइदी बोईसर टीम ने कोई विकेट नहीं गवाया, लेकिन यहाँ से 9 में 12 भी बनाते बिना कोई विकेट गवाए तो मैच को जीत सकती है साइदी बोईसर। फर्दीन गेंदबाजी के लिए स्ट्राइक पर सागर यमगर, छोटी गेंद थी, ऑफसाइड में गेंद को खेला साकिर मुल्ला, गेंद को फील्ड करके अंडर थ्रो किया गया, तब तक एक सिंगल और डॉट बॉल। एक एक बिंदी गेंदे दबाव बल्लेबाजी करने वाली टीम पर जरूर होगा। आठ गेंदे 13 बनाने इस मैच को जीतने के लिए। इस वक्त ये बेहतरीन शॉट है, वहां पर खिलाड़ी शाबाश गलती करते हुए समीकरण बदलता हुआ 7 गेंदों में बनाने 9। इट इज 7 गेंदे और 9 की दरकार होगी। 11 गेंदे 21 से बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त सागर। फिर एक बार फॉलो थ्रू में गेंद को रोका गया, मैच अभी भी ऑन है। तो देख सकते हैं 6 गेंदे 9 का लक्ष्य होगा। आखिरी गेंदबाज कौन है, सोहेल शेख या फिर अरकम मार्कंडे, किसे दी जाएगी गेंदबाजी, लेकिन हम सुनेंगे देखेंगे छोटे से ब्रेक के बाद। अरकम मार्कंडे स्वतः गेंदबाजी के लिए आएंगे। देखा जाए चेतन एक अलग भूमिका में है, 7 गेंदे 7 पर बल्लेबाजी करें, एक चौका उनके बल्ले जरूर आया है। 6 गेंदे 9, 6 9 9 6। एक तरफ तारापुर, एक तरफ बोईसर, एक तरफ MS11 तारापुर कलंदर और एक तरफ साइदी बोईसर। कहां जाएगा ये मैच, सुपर 8 में कौन सी टीम जाएगी, तारापुर की बोईसर। पहली गेंद आफ्टर के तरफ बैट का भारी सिरा जरूर लगा, एक रन जरूर बटोरा जाएगा। यहां से 5 में बनाने 8, अगर 5 में 7 भी बनाती है साइदी बोईसर बिना कोई विकेट गवाए तो इस मैच को जीत सकती है। 5 गेंदे 8, 12 में 21 बल्लेबाजी कर रहे हैं। 12 गेंदे अभी तक खेली, 21 बल्लेबाजी कर रहे हैं सागर। 5 गेंदे 8, ये खराब गेंद है जरूर, और ये यहां पर देखने को मिलता हुआ तोहफा। 5 में 6, 5 गेंदे 6 रन। अगर 5 सिंगल भी बटोरती है टीम बिना कोई विकेट गवाए तो इस मैच को जीत सकती है। 5 गेंदे 6 रन का लक्ष्य, 5 गेंदे 6। एक विकेट तारापुर ने गवाया, अभी तक साइदी बोईसर कोई विकेट नहीं आया। आफ्टर के बाहर गेंद थी, खराब फील्डिंग सोहेल शेख द्वारा। 4 रन, 4 में बनाने 2। 4 गेंदे 2 रनों का लक्ष्य इस मैच को जीतने के लिए। साइदी बोईसर इस वक्त दबाव बनाते हुए MS11 तारापुर कलंदर के ऊपर। काय पाहिजे बायांना मान, सोन्याचा हार मागता गेंदे 2, क्या मैच बना हुआ। अभी भी अगर अरकम चाहे तो कमबैक हो सकता है। एक व्हाइट बॉल जरूर आई थी, एक चौका आया, अगर 1-2 डॉट गेंदे आती है, एक विकेट आता है तो रोमांच पैदा होगा इस मैच में। प्रजोत अथर्व राउत भी इस वक्त मैच का आनंद देते हुए, और इस मैच को फिनिश अपने स्टाइल में सुपर 8 पहुंच चुकी है साइदी बोईसर। इस टूर्नामेंट में चौथी टीम देखने को मिलती हुई साइदी बोईसर क्वालिफाई होती है सुपर 8 में, और इस मैच के मैन ऑफ द मैच ज्यादा वक्त नहीं लेंगे। धन्यवाद डीजे मास्टर। इस मैच का मैन ऑफ द मैच मिस्टर सागर यमगर। 12 गेंद 21,